कोल्हापूर, आपलं कोल्हापूर. येतासा, जेवतासा, खातासा असा शब्दाला सा लावून माणुसकी वाढवणारी पद्धत इथेच ऐकायला मिळते. कोल्हापूर शहर हे विविध पैलूंद्वारे सुंदर आहे. ते पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेले आहे. तसेच हे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि राजेशाही ठिकाणांसाठी ओळखले जाते. इथली खाद्य संस्कृतीसुद्धा जगप्रसिद्ध आहे. जसे की कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी चिकन, कोल्हापुरी गूळ आणि नाव न घेता सुद्धा तुम्ही जे ओळखलेले आहे तो तांबडा पांढरा रस्सा. करवीर निवासिनी म्हणजे कोल्हापूरची आई महालक्ष्मीच्या करवीर क्षेत्रात अजून एक निसर्गरम्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे, ते म्हणजे कण्हेरी मठ. सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय, ज्याला कण्हेरी मठ म्हणून ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. हे अद्वितीय संग्रहालय ग्रामीण भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा दर्शवणारे ग्रामीण जीवनाचे प्रतिनिधित्व करते. हे संग्रहालय 7 एकर जमिनीवर पसरलेले आहे आणि हिरवळीने वेढलेले आहे, जे पर्यटकांना ग्रामीण समुदायांच्या स्वयंपूर्णतेची झलक देते. या भव्य पुतळ्या आणि प्रदर्शनामध्ये शेती, पशुपालन आणि ग्रामीण लोकांच्या दैनंदिन क्रियाकलापांसह ग्रामीण जीवनाचे विविध पैलू दर्शवले आहेत. भारतीय ग्रामीण भागातील परंपरा आणि जीवनशैली जपण्याच्या दृष्टिकोनातून सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनने हे संग्रहालय स्थापन केले आहे. तरुण पिढीला शिक्षित करणे आणि त्यांच्या पूर्वजांच्या साध्या पण शाश्वत जीवनशैलीची आठवण करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संग्रहालयात 80हून अधिक दृश्य आहेत, जी प्राचीन व्यवसाय आणि सामाजिक कार्यक्रमाचे चित्रण करतात, जी ग्रामीण अस्तित्वाचे एक ज्वलंत दृश्य देतात.